मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंबंधात एक अतिशय महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे. आज या महिलांच्या बँक खात्यामध्ये 4,500 रुपये जमा केले जाणार आहे. तर कोणत्या महिलांसाठी ही माहिती असणार आहे आपण सविस्तर जाणून घेऊया. तर ज्या महिलांना अद्यापही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा एकही हप्ता मिळाला नाही, अशा महिलांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम वर्ग करण्यास सुरुवात झालेली आहे आणि ही रक्कम येत्या 24 तासामध्ये महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे, अशी माहिती अदिती तटकरे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. तर याचा लाभ कोणत्या महिलांना मिळणार आहे हे आपण थोडक्यात जाणून घेऊया. तर ज्या महिलांना आतापर्यंत 2 हप्ते मिळाले आहे आणि तिसऱ्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहे, अशा महिलांना 1,500 रुपये जमा केले जाणार आहे. तर ज्या महिलांना अद्यापही रुपया मिळाला नाही, म्हणजेच एकही हप्ता जमा झाला नाही, अशा महिलांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये 4,500 रुपये म्हणजेच 3 महिन्याचे एकत्रित पैसे हे जमा केले जाणार आहे, अशी माहिती अदिती तटकरे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. महिलांसाठी ही अत्यंत महत्त्वाची माहिती असणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत 2 हप्ते हे महिलांच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात आलेले आहे आणि महिलांना आता प्रतीक्षा होते ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याची. त्याची आता वेळ संपलेला आहे. महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे आता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. महिलांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती असणार आहे आणि हे पैसे थेट डीबीटीच्या माध्यमातून महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार, अशी माहितीसुद्धा अदिती तटकरे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.